केज तालुक्यात 20 जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला, मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली। हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियाच्या सोबत रस्त्यावर उतरले। यानंतर बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलंय। महत्त्वाचं म्हणजे एकीकडे या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते। त्यानुसार आता पुरवणी जबाबमध्ये नाव घेण्यात आलं असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली आहे। या SIT समितीमध्ये 6 जणांचा समावेश आहे। केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्याकडे या SIT समितीचे नेतृत्व देण्यात आले। विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता SITच्या माध्यमातून केला जाणार आहे। या प्रकरणातील सर्व 9 आरोपी अटकेत आहेत। पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचं नाव घेण्यात आलं असून त्याचा देखील तपास केला जात आहे। या समितीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज रूपचंद्र जारवाल, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम रामदास खटावकर, पोलीस हवालदार आनंद विष्णू मस्के, पोलीस हवालदार जफर अझर पठाण, पोलीस हवालदार मारुती देवीदास कांबळे, पोलीस हवालदार दीपक खांडेकर यांचा समावेश आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।